मराठी संवाद शेअर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच भाजप संबंधित मोकाट हल्लेखोर तुषार दामगुडे याच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करावी, तसेच त्याचा बंदूक वापराचा परवाना त्वरित रद्द करावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे। याबाबतचे निवेदन भाकपचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड ॲडव्होकेट सुभाष लांडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शेवगावचे पोलीस उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्फत राज्याचे गृहमंत्री पोलीस महासंचालक यांना देण्यात आले। यावेळी कॉम्रेड बबनराव पवार, दत्तात्रय आरे, ॲडव्होकेट गणेश ताठे, अशोक नजन, राम लांडे, गोरक्षनाथ काकडे आदी उपस्थित होते। निवेदनात म्हटलंय की भाजपशी संबंधित तुषार दामगुडे आणि त्याच्या गुंडांनी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर हल्ला केला होता। या हल्ल्याचे तुषार दामगुडे याने जाहीर समर्थन केले असून हनुमंत पवार याच्यासारख्या कम्युनिस्ट विचारांच्या कार्यकर्त्यांना मारण्यासाठीच मला कायदेशीर पिस्तूल परवाना मिळालेला आहे, असे अत्यंत गंभीर, चिथावणीखोर आणि गुन्हेगारी स्वरूपाचे वक्तव्य त्याने खुलेआम केलंय। या वक्तव्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर सर्वत्र प्रसारित झाला असूनही राज्याचे गृह खाते आणि पोलीस प्रशासन यावर कोणतीही ठोस कारवाई करत नाही। ही बाब अत्यंत संतापजनक आणि धोकादायक आहे। सरकारने अशा व्यक्तींना माणसे मारण्याचा परवाना दिलाय की काय, असा गंभीर प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। यापूर्वीही भाजपच्या विचारसरणीने पोचलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अशाच प्रकारच्या धमक्या दिल्याचे अनेकदा दिसून आले आहे। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचा कट्टर समर्थक करणी सेनेचा राजसिंग अमेरा याने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सहित 25 खासदारांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली होती। अशा प्रकरणांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारे तसेच गृह खाती कठोर भूमिका घेत नसल्यामुळे अशा गुंडांचे धाडस सातत्यानं वाढत आहे। तुषार दामगुडे याने हनुमंत पवार यांच्यावर हल्ला केला आणि आता उघडपणे हिंसेचे समर्थन करत असून राजकीय मतभेदांवर गोळीबाराची भाषा करत आहे। ही बाब लोकशाही, संविधान आणि कायद्याच्या राज्यासाठी अत्यंत घातक आहे। सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या संरक्षणाखाली असे गुंड मोकाट फिरत असतील तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न आपल्या समोर उभा राहिलाय। यावेळी तुषार दामगुडे यांच्यावर तात्काळ दखलपात्र कलमांसह फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, त्याला कोणताही विलंब न करता अटक करण्यात यावी, त्याचा पिस्तूल वापराचा परवाना त्वरित रद्द करण्यात यावा आदी मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत। या निवेदनावर तातडीनं योग्य ती कारवाई करावी, अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्यव्यापी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा ॲडव्होकेट सुभाष लांडे यांनी दिला आहे। तुषार दामगुडे व त्याच्या सहकारी गुंड यांनी काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर 4-5 दिवसापूर्वी प्राणघातक हल्ला केल्याचं प्रकरण आहे। तर यामध्ये हा विकृत दामगुडे जो आहे याने त्यानंतरसुद्धा या हल्ला जो केला त्याचं समर्थन केलेलं आहे। त्याने असं म्हटलेलं आहे की मला जो पिस्तूल दिलेला आहे याचा परवाना हनुमंत पवार यांच्यासारखे जे कम्युनिस्ट विचारसरणीचे आहेत आणि जे कम्युनिस्ट लोक आहेत यांना जिवंत मारण्यासाठी दिलेला आहे, आणि तरीसुद्धा हे सरकार याच्यावर काही कारवाई करत नाही। आणि तो जो व्हिडिओ जो आहे सर्वत्र फिरत आहे, खरं म्हणजे हा व्हिडिओ बघितल्याबरोबर कोणत्याही माणसाला ताबडतोब असं तो चीड तयार होईल आणि पोलिसांनी याला तात्काळ अटक करायला पाहिजे होती, सरकारने आदेश द्यायला पाहिजे होते। या दामगुड्याच्या या ठिकाणी मुसक्या आवळायला पाहिजे होत्या ताबडतोब, पण ते अद्याप होत नाही। आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं काल आमची ताबडतोब एक मीटिंग केला, सर्व महाराष्ट्रभर या दामगुड्याला अटक करा, त्याच्यावर फौजदारी कारवाई करा, तो सुटणार नाही अशा पद्धतीचे गुन्हे त्याच्यावर लावा आणि त्याला जो पिस्तूल परवाना दिलेला आहे तो परवाना रद्द केला पाहिजे। कारण तो असं जाहीरपणे सांगतो की ते लोकांना मारायला मला परवाना दिलेला आहे। खरं म्हणजे ज्यांनी असं मारायला परवाना देणारे कोण आहेत त्यांच्यावरसुद्धा कारवाई करायला पाहिजे, त्यांची पण चौकशी व्हायला पाहिजे। तेव्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही आज डेप्युटी साहेब माननीय राजगुरू साहेब यांना आम्ही आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। आणि हे निवेदन पोलीस प्रमुख, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक जे आहेत त्यांना यांच्यामार्फत पाठवा अशा प्रकारची विनंती त्यांना केलेली आहे।